दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव दैवताचे नाव आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर क्या बात आहे आळंदी हे गाव सगळ्या संतांमध्ये वयानं ज्ञानोबाराय लहान पण ज्ञानोबारायाचं वर्णन करत असताना ज्ञानदेव वैष्णव मोठा सगळ्या वैष्णवामध्ये मोठे वैष्णव म्हणजे ज्ञानोबाराय हे लक्षात ठेवा ज्ञानोबारायचं गुणगान गात असताना संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना जगात जेवढे ज्ञानी लोक आहेत ना त्या सगळ्या ज्ञानी अंतराजा गुरु महाराज वा परमेश्वर महाराज ज्ञानी अंतरा गुरु गुरु तुकाराम महाराज म्हणतात ज्ञानियांचा राजा नाथ महाराजांनी ज्यावेळेला ज्ञानोबारायला समोर घेतलं ज्ञानियांचा शिरोमणी क्या बात आहे वंद्य झोका पूज्य स्थानी ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य झोका पूज्य स्थानी ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य झोका पूज्य स्थानी ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य झोका पूज्य स्थानी चिंतक
ही दोन्ही शब्द मला वाटते जरा काय वाटलं काही माहित नाही. पुन्हा नाथ महाराजाला लिहावं लागलं की ज्ञानोबाराय म्हणजे जगातले जेवढे अनाथ आहेत ना त्या अनाथाची माय म्हणजे ज्ञानबाई माझी अनाथाची माय. त्या थोडा आवाज अक्कर गुरुजीचा. ज्ञानबाई माझी अनाथाची माय. ज्ञानबाई माझी अनाथाची माय. ज्ञानबाई माझी अनाथाची आले गुरुजी. एका जनार्दनी पाय वंदित से एका जनार्दनी वंदित से न पाह्या गुणाचा विचार न पाह्या गुणाचा विचार. एका एका जनार्दनी एका जनार्दनी पाय वंदित से पडून जरी राहिलात ना तर ज्ञानोबा तुमच्यावर कृपा करतील. कारण कृपाळू ज्ञानोबा आहेत आणि उदारतेच्या बाबतीत ज्ञानोबाला पुन्हा दुसरं कुणीही चॅलेंज करू शकत नाही. नाथ महाराजाला म्हणावं लागलं कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळू उदार माझा तया तया नमस्कार वार वार माऊली ज्ञान राजा तया नमस्कार
नमस्कार दया सामर्थ्यवान ज्ञानोबा आहेत. त्यांच्या सामर्थ्याचा जर विचार केला तर एवढं सामर्थ्य आहे. अंगी आईसे बळ रेडा बोले, अंगी आईसे बळ रेडा बोले. या गुरुजी प्रमाण संदेहनी माला रेडा कैचा बोलविला, रेडा कैचा बोलविला, रेडा कैचा बोलविला, संदेहनी माला रेडा कैचा बोलविला, कैसा बोलविला, रेडा कैसा बोलविला. संदेहनी माला रेडा कैचा बोलविला, रेडा कैचा बोलविला, रेडा कैचा बोलविला, हनी माला रेडा कैचा बोलविला, रेडा कैसा बोलविला, रेडा कैचा बोलविला, भाऊ ढाले गुरुजी. म्हैसी पुत्र मुखे बोलावणे, परत मारा आवाज शाही. म्हैसी पुत्र मुखे बोलावणे श्रुती, कैसे पुत्रा मुखे बोलावेले श्रुती, कैसे पुत्रा मुखे बोलावेले श्रुती. म्हैसी पुत्र मुखे बोलावणे श्रुती, म्हैसी पुत्र
अधिकार. ज्ञानोबाराच्या दर्शनाला एक बाई आली तर जाताना एका निमिषामध्ये पुरुष होऊन गेली. जी स्त्रीचा तो केला पुरुष उभा, स्त्रीचा तो केला पुरुष उभा, स्त्रीचा तो केला पुरुष उभा, स्त्रीचा तो केला. ओ जी निमिष मात्र देह पालटीला, जी निमिष पालटीला, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, गेली समूळ विलया, गेली समूळ विलया. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, गेली समूळ विलया, गेली समूळ विलया. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, गेली समूळ विलया, गेली समूळ विलया. म्हणता माया गेली समूळ विलया, गेली समूळ विलया, गेली समूळ विलया. त्या बाजूला बाहेर पडले जनाबाईचे. ज्ञानोबाराय कोण आहेत? जनाबाई पहिल्या चरणात ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर. ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर. ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर. सखा माझा
आणि माझ्या पोटी जन्म घे. मरोनिया जावे मरोनिया असं काहीतरी करता येतंय का बघ. ऐसे करी गा पांडुरंग माझ्या भावा ऐसे माझ्या भावा ऐसे करी गा 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 माझ्या भावा सका माझ्या ज्ञान देवा सका माझ्या ज्ञान देवा सका माझ्या माझ्या सका माझ्या ज्ञान देवा सका माझ्या सका माझ्या ज्ञान देवा सका माझ्या ज्ञान देवा ज्ञानिया ज्ञानाचा सागर ज्ञानाचा सागर सागर ज्ञानाचा सागर ज्ञानाचा सागर ज्ञानाचा सागर सागर सखा ज्ञानेश्वर सखा माझ्या ज्ञानदेवा
सावे ओ वाळोनी घर घर जानी सा जावे ओ वाळोनी सावे ओ वाळोनी घर घर जानी सा जावे ओ वाळोनी सावे ओ वाळोनी घर घर वो वालोनी जावे वो वालोनी सारे घर सा जावे वो वालोनी जावे वो वालोनी जावे वो वालोनी जावे वो वालोनी जावे वो जन्मो जन्मी दासी जनी जन्मो जन्मी दासी जने दास जन दास दास जनी जन्म जन्मी दास जन जन्म जन्मी दास जने नानाचा सागर नानाचा सागर हर घर जानी सा नानाचा सागर नानाचा सागर हर घर जानी सा सागर हर घर जानी सा नानाचा सागर माऊली आता समाधीच्या दिशेने देव निवृत्तिया देव निवृत्तिया धरिले ओ जातो ज्ञानेश्वर पैसा देवाने एक हात धरला, निवृत्तीनाथाने एक हात धरला आणि ज्ञानोबरायांच्या समाधीच्या दिशेने त्या ठिकाणी निघालेले आहे.
समाजाची अवस्था काय झाली तर त्याचं वर्णन करत असताना नामदेवरांनी त्याचं दुसऱ्या चरणात वर्णन केलेलं आहे. नदीचे या माशा खातले माझवर तैसे जानवना कालवले. नदीमध्ये भरपूर मासे असावेत, एखादा भाकरीचा तुकडा घ्यावा, माश्या पाण्यामध्ये टाकावा, सगळे मासे जसे तिथं तुटून पडतात ना तसे सगळे जग आता सगळे लोक रडायला लागले. तैसे जनवन कालवले. त्या ठिकाणी महाराज वर्णन करतायत की दाही दिशाला धुंद जसा उदयास्तीन होतो ना तसं माणसंच रडायला लागले असं नाही, आकाश सुद्धा गगन सुद्धा कालवलं गेलं. दाही दिशा धुंद उदयास्ता उदयास्तवीन तैसेची गगन कालवले. सगळे लोक रडतायत, एक एक पाऊल टाकून माऊली पुढे जात आहेत. ऐका आता, एक पाऊल टाकून पुढे जात आहेत. उठविला नंदी शिवाचा ढवळा, नंदीला उठवलं गेलं. 8वा चित्र डोळे भरून येतील तुमचे. माऊली पुढे जात आहेत. समाधीची जी जागा होती ना त्या समाधीच्या जागेवर जाऊन ज्ञानेश्वर महाराज बसले आणि समोर ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवलेला आहे. जाऊनी ज्ञानेश्वर बैसले आसनावरी, पुढे ज्ञानेश्वरी ठेवी. जाऊनी ज्ञानेश्वर बैसले आसनावरी, आली ती वेळ, पुढे ज्ञानेश्वरी ठेविली. समोर माऊलीने ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवला आणि आता निवृत्ती देवाच्या पुढे हात जोडले आणि निवृत्तीनाथाचे परमात्म्याचे एवढ्या मोठ्या माऊलीने पाय धरले आणि माऊली म्हणतात, देवा आम्हाला समाधी देऊन तुम्ही खऱ्या अर्थानं सुखी केलेला. सुखी केलं देवाच्या पुढे हात जोडतात. ज्ञान देव म्हणे सुखी केले देवा, पाद पद्मी ठेवा निरंतर. आणि हात जोडतात. एकदा नाही दोनदा नाही. निवृत्तीनाथाला विनंती करतात, दादा लहान भाऊ हे काही चुकलं असलं तर माफ कर दादा, दादा माफ कर. मुक्ताबाईच्या पुढे हात जोडतात. मुक्ते ए मुक्ते, माय बाप मेले ना तेव्हापासून पोटभर जेवली नाहीस मुक्ते. मुक्ते माधुकरी मागायला गेलो, विसोबानं आपली जोडी फाडून टाकली. मुक्ते माझ्यासाठी तू खूप वेळा उपाशी राहिलीस. मुक्ते हात जोडतो, काही चुकलं असेल तर माफ कर. सोपाना माफ कर दादा. निवृत्तीनाथाला हात जोडतात, सोपान काकाला हात जोडतात, मुक्ताबाईला हात जोडतात. म्हणून 3दा माऊली नमस्कार करताय. 3 वेळा चौहा जोडिले कर कमळ, झाकी आले डोळे ज्ञान देवे. 3 वेळेला नमस्कार केला. पहिला ज्ञान नमस्कार निवृत्तीनाथाला, दुसरा नमस्कार सोपानाला. आपल्या बहिणीला सुद्धा नमस्कार करतात. मुक्ते मला राग आला होता ना तेव्हा माझा राग शांत करण्याचं काम मुक्ते तू केलं होतस. मुक्ते काही चुकलं असलं तर माफ कर दादा. ब्रह्मा सोपाना माफ कर रे दादा, काही चुकलं असेल माझ्याकडून. कमी जास्त होतच आहे ना. आपले मायबाप मेल्याच्या नंतर निवृत्ती तूच आमचा बाप झालास ना. मुक्ता तू लहान होतीस ग,
पण तुमची माय झालीस मुक्ते. मुक्ते तू लहान होतीस, माय झालीस. सांगू द्या मला गड्या, सांगू द्या मला, माय मेल्याच्या नंतर आपली बहीणच आपली माय होत असते ना. मुक्ते माफ कर मला. आणि मुद्रा लावली, त्या मुद्रेचं नाव भीम मुद्रा आहे. अवस्थेचं नाव निरंजनी अवस्था आहे. भीम मुद्रा डोळा निरंजनी लीन झाले ब्रह्म पूर्ण ज्ञानदेव. भीम मुद्रा लावलेली आहे, निरंजनी अवस्था आहे. झाले पूर्ण ब्रह्म ज्ञानदेव. हीच ती वेळ, हाच तो दिवस आणि हीच ती जागा, हीच ती भूमी, हीच आळंदी आहे. ही माऊली डोळे बंद केले, समाधी लावली. सांगू, आतापर्यंत सगळे लोक रडत होते, आता मात्र जगाचा मालक निवृत्तीच्या गळ्यामध्ये मिठी मारून ढसा ढसा रडतोय. रडताय. रुक्मिणीनं पुढे यावं. माऊली देवा, अव जग रडू लागलं म्हणजे डोळे पुसणं तुमचं काम आहे देवा. तुम्ही का रडताय देवा? रुक्मिणी माहित नाही तुला? देव म्हणती रुक्मिणी, हा एकच योगी देखील नयनी. हेच ज्ञान संजीवनी जान त्रैलोक्याशी. धन्य धन्य धरा तरी जो याची दृष्टी निहाळी. वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनाशी. रुक्मिणी, जो करील याची यात्रा तो तारील सकळ ही गोत्रा. सकळ ही कुळे पवित्रा याचे निदर्शने होते. आईसे सांगता हरीशी. आता रुक्मिणी रडायला लागली ना. प्रेम ओसंडले रुक्मिणीशी. मने धन्य धन्य जयाची खुशी. ज्ञानदेव जन्मले. त्यावेळेला निवृत्ती रडतोय. निवृत्तीने बाहेर आणली गोपाळा. देवानं बाहेर आणलं. झाकीली शिळा समाधीची. समाधीची शिळा झाकली. आता नामदेवराय बोलणारे. नामदेवराय मोठमोठ्यानं रडताय. काय झालं नामदेव महाराज? नामदेव महाराज म्हणतात, वय 22च होतो, आमचा बाप होता. सूर्य मावळल्याच्या नंतर जसा अंधकार होता ना, आज आमच्या जीवनातला बाप समाधीला गेला आणि आमच्या जीवनातला सूर्य मावळला. नाम म्हणता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ हो नाम म्हणे आता लोकराणी नकार. बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ईश्वर महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज राज की जय. अशा